सर्वांना आदरपूर्वक नमस्कार. आज आपण 10वी आणि 12वी उत्तीर्ण झालेल्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार आयोजित केलेला आहे. त्याचबरोबर प्रतिकूल परिस्थितीमध्ये असलेल्या विद्यार्थ्यांना वह्यांचं वाटप ही या ठिकाणी केलं जाणार आहे. या पाठीमागची भूमिका अशी आहे की समाजातल्या मुलांनी शिकावं. आजच्या या कार्यक्रमाला उपस्थित असलेले प्रशांतदादा जगताप, जे गेली अनेक वर्ष, जवळजवळ 22 वर्ष हा कार्यक्रम आयोजित करतात. खूप मोठा व स्तुत्य उपक्रम आहे. या कार्यक्रमाचे अध्यक्ष आदरणीय अंकुशांना काकडे, महापौर कसा असावा ते त्यांच्याकडे बघावं. एक जुनी स्कूटर घेऊन बरेच वर्ष ते इकडे फिरतात. फार कमी अशा प्रकारचे महापौर आपल्याला बघायला. अण्णा, आम्हाला तुमचा अभिमान वाटतो. समाजात तुमच्याबद्दल फार वेगळा आदर आहे. या कार्यक्रमाला उपस्थित असलेले श्री नाना जगताप, श्री रोहन गायकवाड, शिवाजी शिंदे, सौ प्रीती चड्डा, अमोल बाचल, संजय भोसले, रत्नप्रभाताई जगताप, राहुल जगताप, प्रफुल्ल जांभूळकर, सौ शमिकाताई जांभूळकर, सौ सांड्रा मॅन्युअल, केविन मॅन्युअल, मंचावरील इतर सर्व सदस्य, उपस्थित बंधू आणि भगिनीनो, मी जास्ती वेळ घेणार नाही, पण 10वी-12वी विद्यार्थ्यासाठी बोलावं हा मुख्य उद्देश आहे. प्राचार्य म्हणून या भूमिकेतून थोडंसं तुम्हाला सांगावं ही एक त्या पाठीमागची भूमिका आहे. आज तुम्ही महाराष्ट्र टाईम जर वाचला असेल किंवा घरी गेल्यानंतर उपलब्ध झाला तर वाचा. त्याच्यामध्ये एक सदर येतं, बळ हवे पंखाला, आणि त्यामध्ये वेगवेगळे फोटो आलेले आहेत आणि यशस्वी विद्यार्थ्यांचे माहिती दिलेली आहे. त्यात एक मुलगा आहे एश बोरसे. हा SSC पास झाला. 94% मार्क्स आहेत. 8 वर्षापूर्वी वडिलांचे निधन झालं. आई धुण्या भांड्याची कामं करते. यशवंतला इंजिनियर व्हायचं आहे. जान्हवी जैन, SSCला 95% मार्क्स आहेत. आई शिवणकाम करते. परिस्थिती नाजूक आहे. CA व्हायचं आहे. स्वप्नील माळी, SSCला 96% मार्क्स आहेत. वडील कंपनीत हेल्पर म्हणून काम करतात. मुलगा छोटी मोठे कामं करतो. स्वतःचा खर्च स्वतः भागवतो. त्याला इंजिनियर व्हायचं आहे. तेजस्वी चिमटे, SSCला 95% मार्क्स आहेत. जुन्नरच्या आदिवासी दुर्गम भागातील मुलगी आहे. तिला डॉक्टर होऊन समाजाची सेवा करायची आहे. तर मी ही का सांगितली नावं तुम्हाला, तर मी गरीब आहे, मला हे जमणार नाही, ते जमणार नाही. ही मुलं तुमच्यासारखेच आहेत, पण त्यांची ध्येय निश्चित केलेला आहे. माझी परिस्थिती गरिबीची जरी असली तर मी डॉक्टर होणार, इंजिनियर होणार, CA होणार. म्हणून तुमचं ध्येय निश्चित असणं गरजेचं आहे, असं मला तुम्हाला सांगायचं आहे. मध्ये एक वर्तमानपत्रात बातमी आली होती. धनगर समाजातला एक मुलगा IPS झाला. त्याला सरकारी दरबारातली माणसं शोधत गेली होती आणि तो मामाबरोबर मेंढ्या राखत होता. तर हेही उदाहरणं तुमच्यासमोर असणं आवश्यक आहे. गरीब कुटुंबातली अनेक मुलं IAS होत आहेत, पुढे जात आहेत. त्यामुळे आता गरिबी, प्रतिकूल परिस्थिती हे रडत बसायचे आता दिवस नाहीत. त्यामुळं मित्र हो, तुम्हाला सद्य परिस्थितीची कल्पना असावी. हल्ली आपण बघतो
की मोबाईलमध्ये बराचसा वेळ तुम्ही वाया घालवता आणि आईनं वडिलांनी मोबाईल बघू नको म्हटलं की तुमचं डोकं खराब होतं. मग तुम्ही तो मोबाईल फेकून देतो किंवा घरातून निघून जाता. किंवा अशी एक मध्ये बातमी आली की आईनं मोबाईल काढून घेतला म्हणून मुलांनी आत्महत्या केली, किंवा आईनं मोबाईल काढून घेतला म्हणून त्यांनी आईला मारलं. ह्या घटना फारशा चांगल्या नाहीत असं माझं मत आहे. त्यानंतर मध्ये एक बातमी आली, व्हिडिओवर काही त्यांनी ऑनलाईन गेम खेळले, त्याच्यात तो पैसे काही हारला, आता आईवडील मारतील म्हणून त्यांनी परवाच आत्महत्या केली. तर हे जी काही व्यसनाधीनता आहे, ही काही अपप्रवृत्ती होत आहेत, त्यापासून तुम्ही दूर राहणं गरजेचं आहे असं मला वाटतं. आयुष्यामध्ये निश्चित ध्येय असणं गरजेचं आहे, लक्षात घ्या. कष्ट करावे, कामसूपणा असावा, वक्तशीरपणा असावा आणि आयुष्यात आपल्याला कुठल्या वाटेनं कुठे जायचं आहे हे धोरण आपल्याला असणं गरजेचं आहे असं म्हणतो. आत्ताच अण्णांनी उदाहरण दिलं आपल्या राष्ट्रपतीचं की डॉक्टर APJ कलाम रामेश्वरच्या रेल्वे स्टेशनवर पेपर विकायचे. रेल्वे गाडी आली की पटकन रेल्वेत जायचं आणि पेपर पेपर म्हणून ते वर्तमानपत्र विकायचे. जर वर्तमानपत्र विकणारा माणूस भारताचा राष्ट्रपती होणार आहे असं कोणी जर भविष्य सांगितलं असतं तर त्याला म्हणलं असतं, अरे का तुम्ही आमच्या का थट्टा करता का. पण हे समाजात घडलं हे तुम्ही समजून घ्या. त्यानंतर मी थोडंसं स्वतःविषयी सांगतो. त्याचं कारण 10वी-12वीच्या मुलांना जरा कल्पना यावी हा माझा उद्देश आहे. माझा मोठेपणा सांगायचा उद्देश या ठिकाणी आहे. मी शेतकरी कुटुंबातला, छोट्याशा खेडेगावातला. माझ्या गावापासून शाळा 5 मैल दूर. पहिलीपासून 10वीपर्यंत कल्पना करा, मी 5 मैल रोज पायी जायचो आणि 5 मैल यायचो. पायात चप्पल नाही अशा परिस्थितीमध्ये. तर मी जातानाही काही अभ्यास करायचो 5 मैल आणि येतानाही अभ्यास करायचो. वर्गात सतत पहिला दुसरा यायचो. ध्येय ठरलेलं होतं आईवडिलांनी, जोपर्यंत तू नापास होत नाही तोपर्यंत तुला आम्ही शिकवू, म्हणजे 10वीपर्यंत शिकू. 10वी झालो आणि असं ठरलं की आता म्हणजे शाळा मास्तर व्हायचं, शाळेत शिक्षक व्हायचं. पण वय बसलं नाही. ते संबंधित ग्रस्त म्हणाले तुला वर्षभर थांबावं लागेल, कारण शिक्षक होण्यासाठी एक ठराविक वय लागतं. मग घरी बसून काय करायचं म्हणून कॉलेजला गेलो. कॉलेजला गेल्यानंतर परिस्थिती अण्णा अशी आहे की माझ्या खिशामध्ये 21 रुपये होते. मी आणि माझ्या डोक्यात अशी कल्पना होते की महाविद्यालयात जायचं, डॉक्टर व्हायचं आणि समाजाची सेवा करायची. पण तिथे गेल्यानंतर त्या क्लार्कला सांगलं की मला सायन्सला प्रवेश द्या. त्यांनी पावती फाडली, 175 रुपये दे म्हणून सांगितलं. मी म्हणलं माझ्याकडे 175 रुपये नाही. तो माझ्यावर खेकसला आणि म्हणाला आधी काय झालं होतं तुला सांगायला. मी म्हणलं चुकलो. मग तो माझे मार्क बघून म्हणाला ठीक आहे आता सायन्स नाही तर तू आर्ट्सला जा. मी म्हणाला आपण म्हणाल तसं. मग त्यांनी आर्ट्स लिहिलं. माझे मार्क्स चांगले बघून म्हणला अरे आर्ट्सला नको जाऊ, तुझे मार्क चांगले, तू कॉमर्सला जा. बरं तुम्ही म्हणाल तसं. मग कॉमर्सला गेलो. म्हणजे माझं भवितव्य कसे ठरलं, माझ्याकडे 21 रुपये होते, त्यांनी 11 रुपये घेतले आणि कॉमर्सला मला प्रवेश दिला. म्हणजे मला काय व्हायचं होतं हे माझ्या 11 रुपयांनी ठरवलं. त्याच्यानंतर मी कॉलेजला गेलो आणि साधारणपणे एक छोटीशी खोली, कॉलेजला नियमितपणे जायचो, रात्री अभ्यास करायचा. आणि गंमत अशी झाली की ज्यावेळेला रिझल्ट लागला त्यावेळेला आम्ही सर्व विद्यार्थी, म्हणजे एवढ्यासाठी ही कथा सांगतो की आत्मविश्वास कसा असतो आपला. रिझल्ट लागल्यानंतर आम्ही पास क्लासमध्ये नंबर बघितला, पास क्लासमध्ये नाही. म्हणलं भीत सेकंड क्लासमध्ये बघितला, त्याच्यातही नाही. फर्स्ट क्लासमध्ये बघितला, त्याच्यातही नाही. आणि मग म्हटलं आता बहुतेक आपण नापास झालो असं वाटतं. तर तिथून तो शिपाई ओरडला, अरे भाऊसाहेब जाधव कोण आहे. मी म्हणलं मी आहे, तुला प्राचार्यांनी बोलवलं आहे. मी म्हणलं माझं काय काम असणार, आपल्याला कधी बोलवलं नाही ना, कधी काय संबंध आला नाही. तिथं गेलो आणि प्राचार्याने पहिला शब्द वापरला, वी आर प्राऊड ऑफ यू आर फर्स्ट इन द युनिव्हर्सिटी. हे घडतं
विद्यार्थी मित्र हो, मी एवढ्यासाठी सांगितलं की आत्मविश्वास आपल्याला नसतो, आपल्यामध्ये जिद्द जर असेल, कष्ट करायची तयारी असेल. आणि पुढचा एकच प्रसंग सांगतो की मग मी अंधारातून उजेडात आलो आणि अंधारातून उजेडात आल्यानंतर एक व्यापारी मित्र भेटला आणि तो म्हणाला, मी तुझा सगळा खर्च करतो, तू फक्त माझ्याबरोबर राहा. मी म्हणालो, बा मला फुकट काही नको, पण तू मला काम दे तर मी तुझ्याबरोबर राहीन किंवा माझं शिक्षण पूर्ण करेल. त्याच्या मेहुण्याचा पेट्रोल पंप होता, त्यांनी मला पेट्रोल पंपावर काम दिलं. 25 रुपये महिना. मी सकाळी 8 ते 1 कॉलेज करायचो आणि 4 ते 8 रात्री पेट्रोल पंपावर काम करायचो. 25 रुपये महिना. पुन्हा BComला पहिला आलो आणि मग नंतर मी असं मला ठरलं की आपण CA व्हावं म्हणून मी पुण्यात आलो. पण पुण्यातला खर्च झेपणार नाही हे माझ्या लक्षात आल्यानंतर मग MComसाठी मी BMCCला नाव घेतलं आणि पुढं प्राध्यापक झालो. हा पुढचा इतिहास वेगळा. हा किस्सा 10वी-12वीच्या मुलांना एवढ्यासाठी सांगितला की आयुष्यामध्ये कोण काय होईल सांगता येत नाही. मला साधा शिक्षक व्हायचं होतं, मी या पुण्यामध्ये प्राचार्य झालो. माझी एकच आशा होती, एकच होती की पुन्हा एकदा बघायला मिळावं. अण्णा, पुन्हा फक्त एकदा बघायला मिळावं एवढीच अपेक्षा होती. त्या परमेश्वरानं पुण्यात आणलं, प्राचार्य केलं. एका संस्था उभी करण्याचं, सहभागी होण्याचं, 17-18 कॉलेजेस उभं करण्याचं भाग्य मला लाभलं. तर हे एकच कारण काय होतं की माझा प्रामाणिकपणा, चांगली भूमिका आयुष्यात लक्षात ठेवायची, कष्ट करायचे. हे तुम्हाला मी एवढ्यासाठी सांगितलं की मी कष्टातून जसा पुढं आलो, की प्रतिकूल परिस्थितीतून जसा पुढं आलो, किंवा हे आत्ता मी डॉक्टर APJ कलामाचं सांगितलं उदाहरण, किंवा आत्ता ज्या मुलांचं उदाहरण मी तुम्हाला सांगितलं, ती मुलं कष्टाळू आहेत. या कष्टात आता एक शेवटचं हे सांगतो आणि सांगतो. अमेरिकेत घडलेली एक घटना आहे. जॉन नावाचा एक छोटा मुलगा, तो पहिलीला होता. त्याची आई नर्स होती आणि हा अभ्यास करायचा नाही. मग ती काय करायची, त्या जॉनला घेऊन असं रस्त्यावर उभी राहायची आणि मोठमोठ्या गाड्या जायच्या तिथून. आणि मग त्याला त्या जॉनला विचारे, जॉन तू काय पाहिलंस? तर मोठमोठ्या गाड्यामध्ये जे आहे ते जाताना मी पाहिलं. मग तुला वाटत नाही का त्या गाड्यामध्ये बसावं म्हणून? तर तो म्हणतो, मला वाटतं. मग त्याच्यासाठी त्या मोठ्या गाड्यामध्ये बसायचं असेल तर काय करावं लागेल? तर कष्ट करावं लागेल. आणि मग त्याला हळूहळू करत जे आहे ते अभ्यासाची गोडी लावली. एकदा शिक्षकाने त्याला प्रश्न विचारला, त्याला उत्तर आलं आणि त्याला कळलं की अरे मला पण आहे, मी पण हुशार आहे, मी पण मोठा होऊ शकतो. असं म्हणजे ज्याला की आपण फायर इन द बेली, कुठेतरी त्याला एक जाग येणं, ठिणगी निर्माण करणं, ते महत्त्वाचं होतं. त्याच्यामध्ये एक ठिणगी निर्माण झाली, कष्ट करायची तयारी झाली. तो पुढे आला आणि तुम्हाला आश्चर्य वाटेल, तो जगातला मोठा सायंटिस्ट झाला. हे होऊ शकतं. म्हणून 10वी-12वीच्या मुलांना तुमचं मी कौतुक करतो, अभिनंदन करतो. परिस्थितीची रडगाणं गाऊ नका. हे असे मंडळी तुमच्या पाठीमागे आहेत. ही मंडळी कशासाठी वह्या वाटप करतात? की तुम्ही शिकावं, समाजातली मुलं मोठी व्हावी, प्रतिकूल परिस्थितीमुळं मागे राहू नये म्हणून कोणी तुम्हाला आर्थिक मदत करत असतात, अनेक संस्था मदत करतात, किंवा दुसरं जे आहेत हे वह्या वाटप असेल, असं वेगवेगळ्या प्रकारचे उपक्रम करून समाजातली मुलं पुढं यावी, हा त्या पाठीमागचा उद्देश असतो. त्यामुळं पुनश्च तुमचं मी अभिनंदन करतो. आणि प्रशांतजी, हा उपक्रम खूप मोठा आहे. तुमच्या सगळ्यांचं मी अभिनंदन करतो. तुम्ही मला या ठिकाणी बोलवलं, माझा सन्मान केला, त्याबद्दल मी तुमचे म्हणजे आभार न मानता कृतज्ञता व्यक्त करतो आणि थांबतो. या ठिकाणी जर महाविद्यालयामध्ये अनेक आमच्या काही 15-16 कॉलेजेस आहेत. गोरगरीब विद्यार्थी, डिझर्विंग स्टुडंट्स, चांगले विद्यार्थी जर कोणी असतील, गुणवत्ताधारक विद्यार्थी कोणी असतील तर तुम्ही शिफारस करा. मी माझ्या वतीने त्यांना मदत करण्याचा प्रयत्न करेन. जय हिंद, जय महाराष्ट्र. खूप छान.